माझ्या जन्मावेळी कोणालाच आनंद झाला नाही. आई सांगायची की ती रडली होती. डॉक्टरने फक्त एकच गोष्ट सांगितली की मुलगी ठीक आहे, पण तिच्या पायाला थोडा त्रास आहे. तो त्रास माझ्या आयुष्यभरासाठी जखम बनला. लोकांनी मला नाव दिलं नाही, फक्त टोपण नाव ठेवलं, लंगडी. मी कविता आहे, पण कोणीही मला माझ्या नावाने हाक मारली नाही. सुरुवातीला मला समजत नव्हतं की अशी वागणूक का दिली जाते. जेव्हा मी मुलांबरोबर गल्लीत जायचे तेव्हा त्यांच्या नजरेत आश्चर्य नव्हतं, तर एक विचित्र उपहास होता. एकदा एका मुलीने तिच्या आईला विचारलं की ही मुलगी वेगळी का आहे, आणि तिच्या आईने अगदी सहजपणे उत्तर दिलं की ती लंगडी आहे ना बेटा. माझे 3 भाऊ होते आणि मी एकटी बहीण, पण कोणीही माझ्या मनातलं ऐकलं नाही. घरात माझी थट्टा केली जायची, जणू माझं अस्तित्वच लज्जास्पद होतं. मोठा भाऊ कधीही नावाने हाक मारायचा नाही, फक्त ओरडायचा, अरे लंगडी पाणी आण, लंगडी चहा बनव. कधी कधी वाटायचं की त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे का. कदाचित होतंही, पण ते व्यक्त करण्याचा मार्ग त्यांना विसरला होता. आईच्या मांडीवर मला आधार वाटायचा, पण कधी कधी रागात तीही तेच बोलायची, लंगडी ऐक ना, तू ऐकत का नाहीस. मी आतून तुटायची, पण रडायची नाही, फक्त गप्प बसायची. आई ही कदाचित हतबल होती. तिचा राग, तिची हतबलता माझ्या अस्तित्वावर निघायची. मोहल्ल्यात माझा उल्लेख नावाने नव्हता, तर परिस्थितीने. लंगडीची आई बाजारात गेली किंवा लंगडी पुन्हा गल्लीत पडली, सगळे मला माझ्या पायाने ओळखायचे, माझ्या डोळ्यांनी नाही, माझ्या बोलण्याने नाही, माझ्या स्वप्नांनी नाही. त्यांच्यासाठी मी एक थट्टेचा विषय होते. मी आरशात स्वतःला पाहायचे, एक निरागस चेहरा, पण एक फरक जो सगळ्यांना काट्यासारखा बोचायचा. कधी कधी स्वतःला म्हणायचे की काश मीही इतरांसारखी असती, तर माझीही प्रशंसा झाली असती. मी कोणासाठीही लज्जेचं कारण बनले नसते. माझे भाऊ मित्रांबरोबर बसलेले असताना माझ्याबद्दल बोलायचे नाहीत. कोणी विचारलं बहीण आहे का, तर फक्त म्हणायचे की हो आहे, आणि मग विषय बदलायचे. मी त्यांची बहीण होते, पण जणू एक रहस्य, एक ओझं किंवा लज्जेचं कारण बनले होते. रात्री मी गप्प बसून आकाशाकडे पाहायचे, ताऱ्यांशी बोलायचे. त्यांना म्हणायचे की तुम्हाला कोणी लंगडं म्हणत नाही ना, तुमच्यावर कोणी टोमणे मारत नाही ना. ते गप्प राहायचे, पण असं वाटायचं की ते ऐकत तर आहेत. माझ्या बालपणात कोणी खास सोबती नव्हता. ना कोणी सखी जी माझा हात धरून गल्लीत धावेल, ना कोणी मुलगा जो माझ्याबरोबर खेळायला तयार होईल. गल्लीत चैतन्य असायचं, मुलं गोंगाट करायची, पण मी तिथे पाऊल ठेवताच सगळे गप्प व्हायचे. त्यांच्या नजरा माझा पाठलाग करायच्या, जणू मी काही असामान्य गोष्ट आहे. काही जण खुसखुसायचे, तर काही जोरात हसायचे. एकदा आईने मला नव्या चप्पला आणल्या. मी खूप आनंदी झाले. चप्पल घालून गल्लीच्या नाक्यापर्यंत गेले. आयशा आणि रुबी नावाच्या 2 मुली बाहुल्यांबरोबर खेळत होत्या. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले. रुबीने माझ्या पायाकडे एक नजर टाकली आणि आयशाच्या कानात काहीतरी बोलली. दोघी हसल्या. तुझ्याकडे ही बाहुली आहे का, रुबीने विचारलं. अरे हिची बाहुली ही लंगडी असेल, ती पुढे म्हणाली. मी तिथून उठले आणि घरी परतले. आईने विचारलं की काय झालं बेटा. मी फक्त म्हणाले की काही नाही, पण मला समजलं होतं असं पहिल्यांदा घडलं नव्हतं. असे अनेक प्रसंग होते. एकदा हिवाळ्याची संध्याकाळ होती. सगळी मुलं पतंग उडवत होती. मी छतावर गेले. हातात फक्त एक दोरी होती. फक्त पाहण्याची इच्छा होती. खालून आवाज आला, अरे लंगडी वर काय करतेस, कुठे पडलीस तर आमच्यावरच इल्जाम येईल. माझा हात तिथेच थांबला. दोरी सुटली. मन म्हणालं की परत जा, इथे तुझं कोणी नाही. एकदा मोहल्ल्यात लग्न होतं. सगळी मुलं नाच गाण्याच्या सरावात व्यस्त होती. मी आईला म्हणाले की मलाही जायचंय. आईने मला तयार केलं. माझ्या दुपट्ट्याला तारे लावले, कानात छोटे झुमके घातले. मी तिथे पोचले, पण सगळ्यांनी नजर फिरवली. कोणीही माझ्याशी बोललं नाही. मग कोणी म्हणाले की आज आपल्याला लंगडी बरोबर नाचायचंय. मी एका बाजूला उभी राहिले. थोडं हल्ले तर सगळ्यांचं हसू निघालं. एक मुलगा म्हणाला की ही नाचेल, हिची तर कंबरही नीट पडत नाही. त्या दिवशी मी फक्त 2 मिनिटं तिथेच थांबले आणि परत घरी आले.
आई माझ्या मागे आली. घरी येऊन तिने दुपट्टा डोळ्यांवर ठेवला आणि फक्त इतकंच म्हणाली की हे भगवंता, माझ्या मुलीला तो सन्मान दे जो लोक तिला जगण्यापूर्वीच हिसकावून घेतात. घरच्या भिंतींमधून बाहेर पडण्याची पहिली आशा होती शाळा. आईने खूप प्रार्थना करून माझा प्रवेश करवला. ती म्हणाली की इथून तू काहीतरी शिकशील, कदाचित वेळेनुसार लोक समजतील. मलाही वाटलं की शाळेत सगळं वेगळं असेल, कदाचित तिथे मुलं माझ्यासारखी असतील किंवा त्यांचा विचार मोठा असेल. पहिला दिवस होता. आईने माझ्या वह्यांवर नाव लिहिलं, खिशात चॉकलेट ठेवलं आणि मला शाळेच्या गेटपर्यंत सोडलं. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि आशा दोन्ही होते. मी गेटच्या आत गेले तेव्हा एका मुलीने जोरात म्हटलं की ही मुलगी इथे का आली. दुसऱ्याने हळूच बोललं की हिचा एक पाय छोटा आहे. पहिल्या वर्गात शिक्षकाने मला सगळ्यांसमोर उभं केलं आणि सांगितलं की ही आहे कविता, आपली नवीन विद्यार्थिनी. एक मुलगा जोरात म्हणाला की मॅडम, ही तर चालूही शकत नाही. संपूर्ण वर्ग हसला. शिक्षकाने सांगितलं की गप्प बसा, पण त्यांच्या डोळ्यातही आश्चर्य होतं. कदाचित तीही विचार करत होती की ही मुलगी इथे काय करायला आली आहे. पहिल्या आठवड्यातच समजलं की इथेही काही वेगळं नाही. जिथे जायचे तिथे हसणं माझ्या मागे यायचं. टिफिन उघडायचे तर कोणी म्हणायचं की ही काय खाते, हिने तर औषध घ्यायला पाहिजे. एकदा तर मर्यादा पार झाली. जेवणानंतर मी पाणी प्यायला जात होते तेव्हा कोणीतरी माझी खुर्ची मागे ओढली आणि मी पडले. संपूर्ण वर्ग हसण्याने दुमदुमला. एक मुलगी म्हणाली की पहा, जमीनही हिला झेलू शकत नाही. शिक्षिका आल्या. त्यांनी सगळ्यांना रागवलं, पण फक्त दाखवण्यासाठी. नंतर त्यांनी मला जवळ बोलावलं आणि सांगितलं की बेटा, तू शांत बस, घाई करू नको. मी काही बोलले नाही. त्या मला सहानुभूतीने नाही तर त्रासाने बोलत होत्या, जणू मी त्यांच्या वर्गात अडथळा आहे. एकदा इंग्रजीच्या वर्गात शिक्षकाने सगळ्यांना उभं राहून कविता म्हणायला सांगितलं. माझी पाळी आली तेव्हा एक मुलगी जोरात म्हणाली की सर, ही तर बोलतानाही लंगडेल. माझा आवाज मंद झाला, पण मी पूर्ण कविता म्हणाले. शिक्षकाने माझी प्रशंसा केली. एकदा गणिताच्या वर्गात मला एक प्रश्न समजला नाही म्हणून मी शिक्षकांना विचारलं. ते म्हणाले की तुला सोपे प्रश्नही अवघड वाटतात, बस जा. ते फक्त माझ्या शांतपणाचा फायदा घेत होते. आई रोज विचारायची की शाळा कशी आहे. मी हसून म्हणायचे की छान, पण मनातलं सत्य लपवायचे. ती आधीच इतकी त्रस्त होती, मी तिची चिंता वाढवू इच्छित नव्हते. एकदा पाऊस पडत होता. सगळी मुलं लॉनवर भिजायला गेली. मीही गेले. जमिनीवर चालण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मागून एक मुलगा म्हणाला की लंगडीचा नाच पहा. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी तिथेच थांबले. मनात आलं की पळून जावं, पण माझे पाय जणू जमिनीला चिकटले होते. त्या दिवशी घरी परतल्यावर आईने माझा चेहरा पाहिला आणि कदाचित पहिल्यांदा विचारलं की खरं सांग, तिथे काय होतं. माझ्या नजरा खाली गेल्या. रात्री मी बराच वेळ गप्प बसले. दुसऱ्या दिवशी आईने ठरवलं की ती शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलेल. तिने जाऊन तक्रार केली, पण त्यांचं उत्तर होतं की आम्ही प्रयत्न करतो की सगळं समान असावं, पण मुलांना तुम्ही समजवू शकत नाही. आई बाहेर आली आणि शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. मी आईकडे पाहिलं. ती म्हणाली की आता तू घरीच राहशील, ही शाळा तुझ्यासाठी नाही. माझ्या आवाजात एक किंकाळी दबली होती जी बाहेर आली नाही. फक्त एक उसासा निघाला. त्यानंतर दिवस एकसारखे होऊ लागले. ना बसता, ना गणवेश, ना सकाळची धावपळ. मी सकाळी आईबरोबर चुलीजवळ बसायचे आणि दिवस मोजत घालवायचे. कधी स्वयंपाकघरात भांडी घासायचे, कधी जुन्या पुस्तकांना उलटायचे. पण मन आतून रिकामं होत चाललं होतं. मी बोलणं सोडलं होतं. दिवस निघून जायचे, पण वेळ माझ्यासाठी थांबली होती. मी छतावर बसून आकाशाकडे पाहायचे आणि विचार करायचे की हीच का माझी दुनिया, फक्त या घराच्या भिंती, ही शांतता. पण मी स्वतःला एक गोष्ट सांगायची की आता मी कोणाकडे तक्रार करणार नाही, ना नावाची ना जगाची. जर काही बदलायचं असेल तर ती मी स्वतःच आहे. कदाचित माझ्या मनाने पहिल्यांदा हिंमत दाखवली, म्हणूनच मी पुन्हा एकदा आईला माझ्या शिक्षणासाठी राजी केलं. मला समजलं की शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे जो मला सन्मान मिळवून देऊ शकेल. पण आई म्हणाली की जर तू शाळेत गेलीस
तर पुन्हा तेच सगळं सहन करावं लागेल. मी आईला सांगितलं की मी तयार आहे, कारण आज जर मी लोकांमुळे माघार घेतली तर मी आयुष्यभर मागे राहीन. आईला कदाचित माझं बोलणं पटलं आणि तिने मला पुन्हा शाळेत प्रवेश दिला. हळूहळू वेळ निघत गेला. माझे तिन्ही भाऊ मोठे झाले. त्यांची लग्नही झाली. एका मागून एक वधू घरी आल्या. नवे रंग, नवे कपडे, नवे सुगंध. पण त्यात एक गोष्ट बदलली नाही, माझं अस्तित्व आणि त्याला चिकटलेली ती जुनी ओळख, लंगडी. पहिली वहिनी नैना, बोल घेवडी आणि तिखट जिभेची. दुसरी रेखा, मऊ स्वभावाची पण 2 चेहऱ्यांची. आणि तिसरी शिवानी, सगळ्यात लहान, जिला प्रत्येक गोष्टीवर जोरात हसण्याची सवय होती. त्या तिघी मिळून बोलायच्या आणि मी जवळून गेले की गप्प व्हायच्या. एकदा रेखा वहिनी स्वयंपाकघरात असताना मी पीठ मळून ठेवलं, तेव्हा ती हसत म्हणाली, काय बात आहे लंगडी, आज तर कामही सरळ केलंस. शिवानी लगेच म्हणाली, एवढं शिकली आहे, आता येईल कोणता राजा आणि हिला घेऊन जाईल. नैना हसली, राजा नाही बहीण, जर कोणी आंधळा असेल तरच काही होईल, नाहीतर कोण ही लंगडी घरी नेईल. माझ्या डोळ्यात रक्ताचे अश्रू आले, पण मी काही बोलू शकले नाही आणि खोलीत परतले. माझ्यासाठी कोणतीही जागा माझी राहिली नव्हती. वहिनींमुळे माझी खोलीही हिसकावल्या गेली. त्यांचं म्हणणं होतं की मला खोलीत राहण्याची गरजच काय, मी तर अंगणात किंवा छतावर कुठेही राहू शकते. या सगळ्यांमध्ये फक्त आईच माझी ढाल होती, पण तीही थकली होती, कारण तिला माहीत होतं की प्रत्येक गोष्टीवर बोलणं म्हणजे भांडणाला निमंत्रण देणं. ती नेहमी म्हणायची की बेटा, सगळं सहन कर, हे घर आहे, इथे त्यांचंच चालेल. मी मान हलवायचे. एकदा मी आईला म्हणाले की मी बँकेची तयारी करू इच्छिते आणि त्यासाठी कोचिंगला जायचंय. शाळेत त्याने मी काहीतरी बनू शकेन आणि किमान व्यस्त तरी राहीन. आई ऐकून खुश झाली, पण नैना म्हणाली की तुझ्या हातात आहे का रोज इतक्या लांब चालत जाणं, आणि इतके पैसे कुठून येणार. रेखा वहिनी म्हणाली की आतापर्यंत जे ऐकलं ते कमी होतं का, की आणखी नव्या लोकांचे टोमणे ऐकवणार. शिवानी म्हणाली की अरे करू दे, किमान हिचा वेळ तरी जाईल. पण तिच्या आवाजातही टोमणा होता. घरातली सगळी कामं माझ्याच जबाबदारीवर होती. वहिनी फक्त स्वतःच व्यस्त राहायच्या. आईलाही आता काही बोलण्याची हिंमत राहिली नव्हती. एकदा आई आजारी पडली. 2 दिवस ताप होता. मी तिला औषधं दिली, सेवा केली, पाणी गरम केलं, खिचडी बनवली. पण या सगळ्याचं श्रेय वहिनीच घ्यायच्या. दुसऱ्यांसमोर त्या म्हणायच्या की आई तर आमच्यामुळेच चालली आहे, नाहीतर कधीच गेली असती. हे ऐकून मी फक्त गप्प राहायचे. कधी कधी मनात यायचं की वहिनींबरोबर बसावं, बोलावं, हसावं. पण मला माहीत होतं की मी त्यांच्याजवळ गेले तर पुन्हा माझीच थट्टा होईल. आणि जर मी स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न केला तर मला कोणतं ना कोणतं काम सांगितलं जायचं. कधी चूल पेटवायला, कधी कपडे गोळा करायला, कधी बाजारातून सामान आणायला. सगळं असं वाटायचं जणू माझं अस्तित्व फक्त कामासाठी आहे. मी रोज भगवंताला प्रार्थना करायचे की जर हा परीक्षेचा काळ असेल तर मला संयम दे. काही दिवस मी शिवणकाम केलं आणि त्यातून जमवलेले पैसे कोचिंगच्या फीमध्ये लावले. मग मी बँकेची तयारी सुरू केली. एकदा आईने मला एक पावती दिली आणि सांगितलं की नाक्यावरील दुकानातून या सगळ्या वस्तू आण. मी दुपट्टा नीट केला, पावती मुठीत धरली आणि गल्लीत निघाले. समोरून 4 मुली येत होत्या. मी त्यांच्याकडे पाहिलं नाही, नजर खाली ठेवून निघाले. त्या बोलू लागल्या की पहा, ही लंगडी आता आमच्या बरोबरी करायला चालली आहे. वाटतंय बँकेची तयारी करते म्हणून काहीतरी बनेल. स्वतःला चालता येत नाही, बँकेत काय काम करणार, सगळं खराब करेल. दुसरी मुलगी म्हणाली की अरे, हिचा नवरा कसा असेल, हिला पाहून तर पळूनच जाईल, कोण स्वीकारेल अशी मुलगी. त्यांचे शब्द माझ्या मनात खुपले. एका क्षणाला असं वाटलं जणू माझ्या पायाचा दुखरा आणखी वाढला. पावती ओली झाली होती. मी त्यांच्याकडे पाहिलं नाही, पण कान प्रत्येक शब्द ऐकत होते. मी लवकर दुकानात पोहोचले. दुकानदाराने माझ्याकडे पाहिलं आणि कोणताही लिहाज न करता म्हणाला की हा लंगडी, काय हवंय. हे नाव आता माझी खरी ओळख बनलं होतं. मला खूप राग आला, पण मी काही बोलले नाही. मी पावती त्याच्या हातात दिली. मागे 2 मुलं उभी होती. त्यांच्या हसण्याचा आवाज आला. एक म्हणाला की अरे चाचा, यांना जरा सवलत द्या, यांचा प्रवास अवघड असतो. चाचा हसत म्हणाले की हो हो, खास झूट, लंगड्यांची सवलत. सगळे हसले. मी दगडासारखी उभी राहिली. मन सुन्न झालं होतं.
काहीही बोलण्याची इच्छा नव्हती. मनात आलं की जमीन फाटावी आणि मी त्यात सामावून जावं. मी गप्पा बसून सामान घेतलं, पैसे दिले आणि परत निघाले. वाटेत त्या मुली झाडाखाली उभ्या होत्या, हातात कोल्ड्रिंक्स. एकीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की पहा, हिच्या चालण्याची स्टाईल, रॅम्प वॉक, लंगडी आवृत्ती. मी पावलं लवकर टाकली, पण माझ्या पावलांची गती, मनाची धडधड सगळं विखुरलं होतं. घराचं दार दिसलं तेव्हा जणू कुठल्या आश्रयाला पोचले. आईने दार उघडलं, माझा चेहरा पाहिला आणि लगेच म्हणाली की काय झालं, कोणी काही बोललं? मी फक्त इतकंच म्हणाले की थकले आहे. सामान तिच्या हातात दिले आणि गप्प बसून खोलीत गेले. दार बंद केलं आणि हळूच बसले, जणू काही घडलंच नाही. पण ते शब्द, कोण स्वीकारेल अशी मुलगी, कानात घुमत राहिले. हा प्रश्न फक्त त्या मुलींचा नव्हता, तर मोहल्ल्याचा, नातेवाईकांचा, अगदी घरच्यांचाही होता. काही दिवसांनी रेखा वहिनी आईकडे आली आणि म्हणाली की माझ्या भावाच्या कारखान्यात एक बाई काम करते. तिचा दीर आहे. त्यांच्या पत्नीचं निधन झाले. 3 मुलं आहेत, पण माणूस खूप चांगला आहे. तुम्ही हवं तर कवितेची बोलणी करू शकता. आईने माझ्याकडे एक नजर टाकली आणि हळूच म्हणाली की बोलणी कर. मी गप्प राहिले. रेखाने ही गोष्ट शिवानीला सांगितली. रात्री शिवानी नैनाबरोबर बसून म्हणाली की शुक्र आहे, किमान कोणीतरी मिळालं जो या लंगडीला घरी नेण्यास तयार आहे. 2 दिवसांनी आईने मला नवे कपडे दिले आणि सांगितलं की हे घाल, पाहुणे येत आहेत. मी डोळ्यात प्रश्न घेऊन विचारलं की कशासाठी? ती म्हणाली की फक्त भेटायला, पाहतील, बोलतील. मी गप्प बसून तयार झाले. पाहुणे आले. एक मध्यमवयीन माणूस होता, सोबत 2 मुलं आणि एक मुलगी. तो मला पाहून हसला. थोडं बोलणं झालं. चहा संपला तेव्हा तो आईजवळ आला आणि म्हणाला की बहीण, आम्ही पुन्हा बोलू. आईने विचारलं की मुलगी कशी वाटली. त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाला की दिसायला ठीक आहे, पण चालते तेव्हा जणू जमीन तोडेल. आई दगडासारखी झाली. मग तो हसत म्हणाला की माझी चूक घेऊ नका, पण मी माझी मुलं सांभाळतोय. मला पूर्ण बाई हवी. सहानुभूतीने लग्न होत नाही. तो निघून गेला. आई काही वेळ तिथेच बसली. मग आत आली, माझ्याकडे पाहिलं आणि फक्त म्हणाली की काही झालं नाही, तू मन छोटं करू नकोस. रात्री वहिनी एकत्र बसून माझी थट्टा करत होत्या. आता पहा, हिच्यापासून 2 मुलांचा बापही निमित्त काढतोय. मग भलं कोण मिळणार? कदाचित कोणी आंधळाच हिच्याशी लग्न करेल. मी त्यांचं ऐकत राहिले. ना रडले ना हसले, फक्त विचार करत राहिले. कदाचित भगवंत मला स्वतःशी जोडण्यासाठी हे सगळं दाखवत आहे. त्यानंतर जणू सिलसिला सुरू झाला. आणखी 2 नाते आले. एक माणूस माझ्यापेक्षा 40 वर्षांनी मोठा होता. त्यानेही मला नाकारलं. दुसरा 10 वर्षांनी मोठा, ज्याचा स्वतःचा पाय पूर्ण बेकार होता, पण त्यानेही मला स्वीकारलं नाही. तो म्हणाला की मी लंगडा आहे तर काय झालं, मी पुरुष आहे. मी अशा मुलीशी कधीच लग्न करणार नाही. या सगळ्यांनी आईच्या डोळ्यात कायमचं दुःख बसलं. मी तिच्या डोळ्यात पहिल्यांदा चिंता पाहिली, ज्यात हतबलताही सामील झाली होती. ती लवकर जेवण बनवायची, लवकर झोपायची आणि कमी बोलायची. तिचं मन आतून रिकामं होत होतं. एका संध्याकाळी मी अंगणात भांडी घासत होते, तेव्हा आई छतावरून खाली आली आणि थेट नैनाच्या खोलीत गेली. दार बंद झालं. आवाज आला की बेटा, तुम्हीच काही करा. तुमच्या नवऱ्यांना सांगा, कवितेच्या नात्यासाठी कुठे बोलणी करा. नैना म्हणाली की आई, आम्ही खूपदा सांगितलं, पण आता तेही लज्जित झालेत. दरवेळी आपली बेइज्जती करायची का? आई गप्प झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी आईने मोठ्या भावाला बोलावलं आणि म्हणाली की बेटा, कविताचं वय होतंय. तिच्यासाठी नातं अवघड होत आहेत. म्हणून आता थोडी घाई करा. लोकांच्या बोलण्याने माझा जीव निघतो. भाऊने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि स्पष्ट शब्दात म्हणाला की आता आम्हाला माफ करा आई. आम्ही पूर्ण प्रयत्न केले. कोणीही असं नातं स्वीकारायला तयार नाही. आम्ही दरवेळी लोकांसमोर भीक मागू शकत नाही. हे बोलून भाऊ तिथून निघून गेला आणि आई आपले अश्रू लपवत फुटाफुटा रडू लागली. मला हे सगळं पाहावत नव्हतं, पण समजत नव्हतं की माझ्या आयुष्यात नेमकं काय लिहिलं आहे. माझ्या मनातही प्रश्न होते की खरंच कोणी माझा हात धरणार नाही का? कोणी मला खऱ्या मनाने प्रेम करणार नाही, स्वीकारणार नाही? पण त्यापेक्षा मोठा प्रश्न होता की माझी कोणतीही ओळख बनेल का? कोणी माझी प्रशंसा करेल का? लोक मला लंगडी म्हणणं सोडून कविता म्हणून हाक मारतील का?
आणि माझी आई माझ्यावर कधी अभिमान करू शकेल का? हे सगळा विचार करून मी पुन्हा एकदा स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. बँकेसाठी फॉर्म निघाला तेव्हा मी रात्रंदिवस अभ्यासात बुडाले. या दरम्यान वहिनींनी मला त्रास देण्यात काही कमी केलं नाही. मी जेव्हा अभ्यासाला बसायचे तेव्हा त्या कोणतं ना कोणतं नवं काम सांगायच्या आणि स्वतः सगळा वेळ सोशल मीडियावर फोटो टाकायच्या. सख्यांबरोबर खरेदी करायच्या किंवा एकत्र बसून गप्पा मारायच्या. पण मी हिंमत सोडली नाही. मी ठरवलं होतं की मी माझ्या आयुष्याला नवी दिशा देईन. आणि अखेर तो दिवस आला ज्याची मी शतकांपासून वाट पाहत होते. निकाल जाहीर झाला आणि माझं नाव निवडलेल्या उमेदवारांच्या यादीत होतं. त्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार नव्हता. जेव्हा ही गोष्ट सगळ्यांना कळली तेव्हा कोणालाच विश्वास बसत नव्हता की मी एक अपंग, जे आयुष्यभर लोकांच्या नजरेत लाचार होती, ती आज स्वतःच्या मेहनतीने नोकरी मिळवेल. पण हे सत्य होतं, ज्याला कोणी खोटं करू शकलं नाही. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, पण तो खोटा होता हे स्पष्ट जाणवत होतं. वहिनींनीही लगेच टोमणा मारला की नोकरी लागली म्हणजे तुझी ओळख बदलणार नाही, तू तर तीच लंगडी राहशील. नोकरी लागली म्हणून पाय तर लागले नाहीत ना? त्यांनी माझं मनोबल खचवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांच्या बोलण्याला मनावर घेतलं नाही, कारण ही माझी छोटीशी सुरुवात होती. पण किमान माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतं. पण हो, माझी आई ती माझ्यासाठी खूप आनंदी होती. आईने माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाली की माझ्या बाळा, तू आज खरंच खूप मोठा दिलासा दिलास. आता फक्त भगवंताकडे प्रार्थना आहे की तुझ्या आयुष्यात असा जोडीदार मिळावा जो तुझी कदर करेल. आईचं हे बोलणं ऐकून माझा चेहरा उतरला, कारण नोकरी मिळवणं कदाचित माझ्या हातात होतं. त्यासाठी मेहनत मलाच करायची होती. पण एक चांगला जोडीदार जो माझी कदर करेल तो माझ्या हातात नव्हता, आणि म्हणूनच मला त्याची कोणतीही आशा नव्हती. मी नोकरीला सुरुवात केली आणि मन लावून काम करू लागले. बँक लांब होती, त्यामुळे दररोज रेल्वेने प्रवास करावा लागायचा. सुरुवातीला सगळं खूप छान वाटलं, पण हळूहळू तेच अनुभव आले जे मी आत्तापर्यंत सहन करत आले होते. तीच लोकांची नजर जी मला लाचार आणि हतबल समजायची. त्यांना वाटायचं की मी शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे, म्हणूनच मानसिकदृष्ट्याही कमकुवत असेल. अशा लोकांना मी स्वतःपेक्षा कमी वाटायची. याच कारणाने शाळेत किंवा महाविद्यालयात मला कोणी मित्र मिळाला नाही, आणि इथेही नाही. पण आता मी मित्रांशिवाय जगायला शिकले होते. कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही. कोणी माझ्याबरोबर बसेल, माझ्याशी हसेल, बोलेल किंवा माझं दुःख कोणाशी तरी वाटून घेईन. एकदा जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा आणखी एक नातं समोर उभं होतं, पण त्यानेही मला नाकारलं. त्याने माझ्या चांगुलपणा पाहिला नाही, माझी नोकरी पाहिली नाही, फक्त माझी लाचारी पाहिली. वहिनींनी लगेच सांगितलं की पाहिलंस, तुझ्या नोकरीचा खूप अभिमान होता ना, पण आज सिद्ध झालं की तुझी ओळख तीच आहे जी आधी होती. नोकरी मिळाली म्हणून काही फरक पडत नाही. मी गप्प राहिले. मलाही वाटू लागलं की कदाचित त्या खरं बोलतायत. पण आता माझ्या मनात दुःखांचा डोंगर जमा होत होता, आणि मी माझं दुःख कोणाशी वाटू शकत नव्हते. यामुळे मी आतूनच मरत होते. काही समजत नव्हतं, कारण आईही आता माझ्यामुळे इतकी त्रस्त झाली होती की ती हळूहळू आजारी पडू लागली. मी फक्त औषधांनी तिच्यावर उपचार करत होते, पण मला चांगलंच समजत होतं की तिच्या आजाराचं खरं कारण मीच आहे. एकदा बँकेत एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता. संध्याकाळी पार्टी होती, पण मला त्या पार्टीत बोलावल्या गेलं नाही. त्या दिवशी मला असं वाटलं की माझं थोडं वेगळं असणं हेच एक गुन्हा आहे. न जाणे काय होतं, पण त्या दिवशी मन खूप जड झालं. घरी परतताना मी घरी गेले नाही, तर समुद्रकिनारी जाऊन बसले. मला माहीत होतं की रात्र झाली आहे, आई काळजी करत असेल, पण तरीही मी आपोआप त्या दिशेने वळले, जिथे मैलोमैल पसरलेला फक्त अंधार, थंड हवा आणि शांतता होती. खूप वेळ मी तिथे बसले आणि माझे अश्रू वाहत राहिले. मग अचानक वाटलं की आई बिचारी आधीच त्रस्त आहे आणि आता आणखी काळजी करत असेल. हे विचार करून मी उठले आणि वाळू झटकू लागले. तेव्हाच अचानक एक मुलगी जी खूपच लंगडत होती, धापा टाकत धावत माझ्याजवळ आली आणि माझ्या पायांवर कोसळली. मी तिला उचललं. तिचे कपडे ठिकठिकाणी फाटले होते. चेहऱ्यावर आणि कपाळावरून रक्त वाहत होतं. ती रडत माझ्यासमोर हात जोडून म्हणाली की ताई, मला वाचवा,
ते लोक मला विकणार आहेत. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काही समजण्याआधीच तिथे दोन हट्टेखट्टी माणसं आली. त्यांनी मला पाहिलं आणि धमकावत म्हणाले की ये मुली, गप्प बसून इथून निघून जा. जास्त हुशारी दाखवू नकोस. जर कोणाला काही सांगितलंस तर जीव गमावशील, समजलं? असं बोलत त्यांनी त्या मुलीच्या केसांना धरून तिला ओढायला सुरुवात केली. ती बिचारी त्यांना सोडण्याची भीक मागत राहिली. ते हसत म्हणाले की अरे, चांगल्या आयुष्याचं काय करशील? तू तर लंगडी आहेस. तुझ्यासारख्या फक्त विकल्या जाण्यासाठीच लायक आहेत. जगावर ओझं आहेस, काहीच कामाची नाही. तेव्हाच दुसरा माणूस म्हणाला की काय विचार करत होतीस? लंगडी होऊन आमच्यापासून किती दूर पळणार होतीस? आणि त्याने तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली. हे सगळं पाहून माझ्या मनात प्रचंड राग भरला. मी जोरात ओरडले की सोड तिला आणि त्यांच्याकडे सरकले. त्यांनी माझी थट्टा केली की अरे वा, एक लंगडी दुसऱ्या लंगडीला वाचवणार. आणि दोघे जोरजोरात हसू लागले. एक जण म्हणाला की गप्प बसून निघून जा, नाहीतर तुलाही बाकी मुलींबरोबर विकू. त्यांचं हे बोलणं ऐकूनही मला भीती वाटली नाही, कारण आत्तापर्यंत लंगडी असल्यामुळे मी लोकांचे खूप बोल ऐकले होते. पण आज जेव्हा या मुलीचं असं होताना पाहिलं तेव्हा मला सहन झालं नाही. मी मागे हटले नाही. त्यापैकी एक माणूस रागात माझ्याकडे आला. मी थोडी घाबरले, कारण तो खूप ताकदवान होता आणि मी तर नीट धावूही शकत नव्हते. पण आज काहीही झालं तरी मला त्या मुलीला वाचवायचं होतं. अचानक माझी नजर जवळ पडलेल्या एका जाड काठीवर गेली. मी झटकन ती उचलली आणि त्याच्या डोक्यावर जोरात मारली. तो डगमगला आणि खाली पडला. तिथे एक नाव उलटी ठेवलेली होती, ज्यातून एक खिळा बाहेर निघाला होता. तो खिळा त्याच्या डोळ्यात लागला आणि रक्त वाहू लागलं. तो वेदनेने तडफडू लागला. हे पाहून त्याचा साथीदार मला मारण्यासाठी धावला. मला काही समजलं नाही. मी झटकन वाळू उचलून त्याच्या डोळ्यात फेकली. त्याला काही दिसेनासं झालं. मग मी मागून त्याच्या डोक्यावर काठीने 2दा मारलं आणि तोही जमिनीवर पडला. मी त्या मुलीला जवळ बोलावलं आणि सांगितलं की घाबरण्याची वेळ नाही. आता आपल्याला यांना धडा शिकवायचा आहे आणि पोलिसांना सुपूर्द करायचं आहे. हे ऐकून ती मुलगी थोडी सावरली आणि माझा साथ देऊ लागली. मी तात्काळ माझा दुपट्टा फाडून 2 तुकडे केले आणि त्यांचे हात आणि तोंड घट्ट बांधले. तेव्हाच ती मुलगी म्हणाली की ताई, हे एकूण 4 जण आहेत. 2 हे आहेत आणि 2 बाकीच्या मुलींना कंटेनरमध्ये घेऊन जात आहेत. त्यांना परदेशात नेणार आहेत. मी जेव्हा दूर पाहिलं तेव्हा मला एक कंटेनर दिसलं. आधी मी थोडा वेळ बसून तिथेच श्वास घेतला. ते 2 माणसं हलके बेहुशीत गेले होते. मी विचार करू लागले की जर हे थोड्या वेळाने पोचले नाहीत तर त्यांचे बाकीचे 2 साथीदार यांना शोधत इथे येतील. हे आवश्यक नव्हतं की मी त्यांना दोघांना थांबवू शकेन. मला काहीही करून पोलिसांना बोलवायचं होतं आणि या लोकांना पकडायचं होतं. म्हणून मी त्या 2 माणसांना त्या उलट्या नावेखाली लपवलं. तिथेच मला एक दोरीही सापडली. मी ती दोरी जवळ ठेवली आणि तात्काळ फोन करून पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. निरीक्षकाने मला सांगितलं की ते काही मिनिटात तिथे पोहोचतील, पण तोपर्यंत मी सुरक्षित राहावं. मी तिथे पोलिसांची वाट पाहत होते. तेव्हाच मी पाहिलं की दूरवरून 2 माणसं आमच्याच दिशेने येत आहेत. मी समजले की त्यांचेच बाकीचे साथी आहेत. मी तात्काळ त्या मुलीला घेऊन जवळच सुरू होणाऱ्या जंगलात लपले. ते माणसं बराच वेळ इकडे तिकडे पाहत राहिली. त्यांनी त्यांच्या त्या 2 साथीदारांचे नंबरही लावले, पण भगवंतांच्या कृपेने त्यांचे फोन एकतर सायलेंट होते किंवा लागत नव्हते. त्यांच्या फोनची रिंग वाजली नाही. हे पाहून मी थोडा सुटकेचा श्वास घेतला, नाहीतर त्यांना कळलं असतं की त्यांच्या साथीदारांना कोणीतरी मारून त्या नावेखाली लपवलं आहे. मग त्यापैकी एक जण म्हणाला की मला वाटतंय की त्या दोघांना ती मुलगी पकडता आली नसेल आणि ते कुठेतरी निघून गेले असतील. पण आता आपण इथे जास्त थांबू शकत नाही, कारण आपल्याला वेळेवर तिथे पोहोचायचं आहे. बॉसचा हुकूम आहे. असं म्हणून ते तिथून निघाले. तेव्हा मी काळजीत पडले. ती मुलगी म्हणाली की ताई, हे लोक त्या मुलींना घेऊन जात आहेत. आता आपण काय करायचं? मला काही समजलं नाही की त्या बाकीच्या मुलींना मी कसं वाचवू. तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना आली, कारण पोलिसांना यायला अजून वेळ होता आणि मला काहीही करून यांना इथेच थांबवायचं होतं. म्हणून त्या मुलीला सांगितलं की तू जंगलाच्या दुसऱ्या बाजूला जोरजोरात वाचवा वाचवा असं ओरडत पळ. तिने तसंच केलं आणि ती ओरडताच ते 2 माणसं तिला पकडण्यासाठी जंगलात आले. ते दोघे वेगवेगळ्या दिशांना गेले आणि मी याचा फायदा घेतला.
मी हळूच एकाच्या जवळ गेले आणि तो वळताच माझ्या पिशवीतला पेपर स्प्रे त्यांच्या डोळ्यात मारला. त्याला तीव्र जळजळ झाली आणि तो खाली पडला. मी तात्काळ त्याच्या तोंडात कापड कोंबलं आणि त्याचे हातपाय दोरीने बांधले. तसंच मी चौथ्या साथीदाराबरोबरही केलं. काही मिनिटातच पोलीस तिथे पोहोचले. सगळ्या मुलींना वाचवलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्रात फक्त माझंच नाव आणि माझी छायाचित्र पहिल्या पानावर होती. सकाळी माझ्या घराबाहेर पत्रकारांची रांग लागली होती. प्रत्येक जण माझी मुलाखत घेऊ इच्छित होता. हे पाहून माझ्या बहिणी आणि मोहल्लेवाल्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. कोणालाच कल्पना नव्हती की मला एक दिवस इतकी मोठी ओळख मिळेल. मी घरी परतले तेव्हा या घटनेबद्दल आईला काहीच सांगितलं नव्हतं आणि जेव्हा हे सगळं अचानक घडलं तेव्हा सगळे थक्क झाले. मग मी सगळा प्रकार एक एक करून सांगितला. त्यानंतर अभिनंदनाचा सिलसिला सुरू झाला. प्रत्येक जण माझ्याबरोबर फोटो काढू इच्छित होता. मला पोलीस विभागाकडून सरकारी सन्मानासाठी बोलवलं गेलं आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हाताने मला बक्षीस दिलं. तिथे एकापेक्षा एक मोठे राजकारणी उपस्थित होते. प्रत्येक जण माझ्याशी हस्त आंदोलन करू इच्छित होता आणि माझ्या शौर्याची प्रशंसा करत थकत नव्हता, कारण मी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अशी टोळी जिला पोलीस बराच काळ पकडू शकले नव्हते. त्यांचे लोक खूप चतुर होते आणि त्यांना पकडणं खूप अवघड झालं होतं. हा माझ्या आयुष्यातील एक मोठा टप्पा होता, कारण यानंतर असं वाटलं की सगळ्यांच्या नजरा माझ्यासाठी बदलल्या. प्रत्येक जण माझ्याशी सन्मानाने वागू लागला. आता कोणाच्या नजरेत माझा लंगडापणा दिसत नव्हता. उलट प्रत्येक जण माझ्याशी नातं जोडू इच्छित होता. पण मला माहीत होतं की हे सगळं फक्त आज मला मिळालेल्या ओळखीमुळे आहे. खरं तर त्यांच्या मनात माझ्याबद्दल तेच काळे विचार होते. म्हणूनच मी कोणालाही विशेष स्थान दिलं नाही आणि गप्प बसून तेच दिनक्रम पाळत राहिले जे मी आतापर्यंत पाळत होते. पोलिसांकडून मला कळलं की त्या सगळ्या मुलींना एक एक करून त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवलं जात आहे. हे ऐकून मला खूप दिलासा मिळाला. एक दिवस माझ्या घरासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून एक मोठा राजकारणी उतरला आणि तो आत येऊन जे बोलला ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एक मोठा नेता होता जो माझ्याशी लग्न करू इच्छित होता, कारण मी खूप शौर्याचं काम केलं होतं आणि तो माझ्यावर खूप प्रभावित झाला होता. मी त्यावेळी त्याला कोणतंही उत्तर दिलं नाही. त्याने मला विचार करायला वेळ दिला आणि तिथून निघून गेला. माझी आई आणि वहिनी खूप आनंदी झाल्या. आईला आनंद होता कारण मला असं नातं मिळणार होतं ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हतं. आणि बहिणींना आनंद होता कारण जर माझं लग्न इतक्या मोठ्या राजकारण्याशी झालं असतं तर त्यांचा रुबाबही वाढला असता आणि कदाचित त्यांना काही फायदाही मिळाला असता. वहिनी माझ्यावर दबाव टाकत होत्या की यात विचार कसला, तू तात्काळ त्यांना हो म्हण. पण मला समजत नव्हतं की हा निर्णय माझ्यासाठी योग्य असेल का. याच दरम्यान माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरून बोलणाऱ्या माणसाने मला सांगितलं की मला माहीत आहे की आज तुझ्यासाठी एक उत्तम नातं आलं आहे. मी तुझ्यावर कोणताही दबाव टाकत नाही, पण तू हे समजून घे की मी तुझा एक शुभचिंतक आहे आणि फक्त एक सल्ला देऊ इच्छितो. तू हवं तर हे लग्न करू शकतेस, पण तुझ्या भल्यासाठीच याचं नकार देणंच योग्य आहे, कारण हे लग्न नाही, एक सौदा आहे. तो माणूस जो आज तुझ्या घरी आला होता तो तुझ्याशी लग्न करू इच्छित नाही, कारण तू एक चांगली व्यक्ती आहेस. तो फक्त आपल्या राजकीय कारकिर्दीला चालना देण्यासाठी तुझ्याशी नातं जोडू इच्छित आहे. सध्या तू प्रत्येक वर्तमानपत्रात आणि न्यूज चॅनलवर आहेस. जर तुझं लग्न त्याच्याशी झालं तर लोकांच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती वाढेल आणि तुझी तर आधीच प्रशंसा होत आहे. मग तो तुला राजकारणात आणून आपली कारकीर्द नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करेल. थोडक्यात तू त्याची पत्नी नव्हे तर एक पायरी बनशील जी तो आपल्या यशासाठी वापरेल. मी त्याला कोण आहे हे विचारण्याआधीच त्याने फोन कट केला. न जाणे का, पण त्या अनोळखी माणसाच्या बोलण्यावरून मला विश्वास वाटत होता, कारण मला स्वतःलाही तो राजकारणी मुळीच आवडला नव्हता. त्याच्या नजरा, बोलण्याचा ढंग सगळं लालसाने भरलेलं होतं. म्हणून मी त्या नात्याला नकार दिला. हे ऐकताच माझ्या वहिनी बिथरल्या. आई ही मला समजावू लागली की मी चूक करत आहे.
पण मला माहीत होतं की मी हा निर्णय घेऊन कोणतीही चूक केलेली नाही. माझ्या नकारामुळे त्या राजकारण्याच्या अहंकाराला ठेच पोहोचली आणि त्याने रागात मला धमकी दिली की तू मला नाकारून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलीस आणि याचा परिणाम तुला भोगावा लागेल. एक दिवस मी कामावरून परतत असताना अचानक काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला, पण तेव्हाच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी मला वाचवलं. त्याच रात्री जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माझ्या घरी आले आणि म्हणाले की तुझे काम केलंस, त्यामुळे आता तुझे खूप शत्रू निर्माण झाले आहेत. आजचा हल्ला यापैकी कोणीतरी घडवला आहे, म्हणून तुझ्या सुरक्षेसाठी 2 शिपायांना तुझ्या घराबाहेर तैनात केलं जात आहे. हे सगळं पाहून मला खूपच विचित्र वाटू लागलं की माझ्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे. अचानक इतका मोठा बदल, ही शत्रुता, हे सगळं माझ्यासारखं सामान्य मुलीसाठी नव्हतं. या घटनेमुळे माझी आई खूपच घाबरली आणि तिने पुन्हा एकदा माझं लवकरात लवकर लग्न करण्याचा निश्चय केला. तिला वाटू लागलं की इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर कदाचित कोणीतरी मला स्वीकारेल. पण हे सगळं फक्त वेळेनुसार होतं. जोपर्यंत मी चर्चेत होते तोपर्यंत लोक माझ्याशी नातं जोडण्यासाठी उत्सुक होते. पण जेव्हा माझं नाव चर्चेतून कमी झालं आणि ती बातमी थंडावली, तेव्हा लोकांचा दृष्टिकोन पुन्हा तसाच झाला आणि आईला पुन्हा तेच नकार ऐकावे लागले. आता ती खूप घाबरली आणि काळजीत होती, कारण तिला माझ्या जीवाची भीती वाटत होती. याच दरम्यान एक दिवस माझ्या घरी एक भंगारवाला आला आणि त्याने आईकडे माझा हात मागितला. हे पाहून मी थक्क झाले. मला वाटलं होतं की कदाचित माझ्या घरचे या नात्याला नकार देतील, पण तसं झालं नाही. आईने मला समजावलं की बेटा, आता फक्त तुझीच बाब नाही तर आम्हा सगळ्यांची बाब झाली आहे. म्हणून आम्ही इच्छितो की तू लवकर लग्न करून तुझं घर बसवावंस आणि या सगळ्या त्रासातून मुक्त व्हावंस आणि मलाही या ओझ्यातून मुक्ती मिळावी. आईचं बोलणं ऐकून मी खूप उदास झाले. मग मीही हे माझं नशीब समजून स्वीकारलं आणि त्या लग्नाला होकार दिला. माझ्या वहिनी खूप आनंदी झाल्या. त्यांना वाटलं की आता मला माझ्या अहंकाराचं उत्तर मिळालं आहे आणि माझं लग्न अशा माणसाशी होत आहे ज्याच्या योग्यतेची माझी अवकात त्यांना वाटायची. एका आठवड्यानंतर लग्न होतं. तयारी खूप साधी होती, कारण त्या माणसाकडे इतके पैसे नव्हते आणि आमच्याकडे सुद्धा नव्हते. म्हणून अगदी साध्या पद्धतीने सगळं होत होतं. वहिनी मला रोज टोमणे मारायच्या की आम्ही तर आधीच सांगितलं होतं की त्या राजकारण्याशी लग्न केलं असतं राणी बनून राहिली असतीस. आता जा या भंगारवाल्याच्या घरी आणि त्याच्याबरोबर गल्ली गल्ली फिरून भंगार विक. एक वहिनी हसत म्हणाली की शेवटी या लंगडीने सगळं उद्ध्वस्त केलंच ना. हेच हिचं नशीब आहे, कधीच बदलणार नाही. ही लाचार आहे आणि हिचं नशीबही लाचार आहे. बिचारीने इतक्या मेहनतीने नोकरी मिळवली होती. वाटलं होतं की कोणता राजकुमार येईल आणि लग्न करून नेईल, पण पहा मिळाला कोण, एक भंगारवाला. हे बोलून ती जोरजोरात हसू लागली. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण मी हे भगवंताचा निर्णय समजून मनापासून स्वीकारलं आणि ठरवलं की जो कोणी असेल, जसा असेल, तो माणूस माझा पती असेल आणि मी पूर्ण मनाने त्याला स्वीकारेन. दुसऱ्या दिवशी लग्न झालं आणि मी गप्प बसून माझ्या पतीबरोबर गाडीत बसून विदा झाली. मला आश्चर्य वाटत होतं की त्या बिचाऱ्याने माझ्यासाठी न जाणे किती कष्टाने या गाडीचं भाडं जमवलं असेल. साधारण काही तासांचा प्रवास करून आम्ही एका रुंद रस्त्यावरून आत शिरलो. तिथलं आजूबाजूचं वातावरण मला थक्क करत होतं. मी माझ्या पतीला विचारलं की तुम्ही इथे राहतात? तो फक्त हसला आणि कोणतंही उत्तर दिलं नाही आणि मग आमची गाडी एका बंगल्यासमोर थांबली. मी आश्चर्यचकित आणि गोंधळलेली त्याच्या बरोबर आत पोहोचले. पांढरी संगमवरी जमीन, रंगीबेरंगी पडदे, मोठमोठे झुंबर, हॉलमधला सोफा, हे सगळं पाहून मला काहीच समजत नव्हतं की हे काय चाललं आहे. मी जेव्हा माझ्या पतीकडे पाहिलं तेव्हा तो पुन्हा एकदा हसला. त्याने माझा हात धरून मला सोफ्यावर बसवलं. त्याला माहीत होतं की माझ्या मनात हजारो प्रश्न आहेत. सर्वप्रथम त्याने मला एक ग्लास पाणी दिलं आणि माझा हात धरून म्हणाला की तू काळजी करू नकोस, आता मी तुझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर दे. असं बोलत त्याने आपल्या चेहऱ्यावर लावलेली दाढी आणि मिश्या काढल्या. हे पाहून मी आणखीनच थक्क झाले की हा तो माणूस नाही जो आतापर्यंत आमच्या समोर होता. मी उठून उभी राहिले आणि म्हणाले की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही मला आणि माझ्या घरच्यांना असं फसवलं का? असं बोलताच न जाणे का, पण मला असं वाटलं की हा माणूस मी याआधीही कुठेतरी पाहिला आहे.
पण कुठे पाहिला हे आठवत नव्हतं. तेव्हा माझा पती म्हणाला की आठवण्याचा प्रयत्न करत आहेस ना की मला कुठे पाहिलंस. मी होकारार्थी मान हलवली. तो म्हणाला की मी या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आहे, अमन वर्मा आहे. त्याच्या तोंडून हे शब्द निघताच मला अचानक आठवलं की हाच तो माणूस आहे जो माझ्या घरी 2 शिपायांना तैनात करण्यासाठी आला होता. मी आश्चर्याने त्याला म्हणाले की तुम्ही इतके मोठे अधिकारी आणि तुम्ही माझ्यासारख्या सामान्य लंगड्या मुलीशी लग्न का केलं? तुम्हाला नक्की कोणती मजबुरी आली? तो हसत म्हणाला की मला कोणतीही मजबुरी नव्हती. उलट मी तुझ्याशी आनंदाने लग्न केलं आहे, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. हे ऐकून मी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले. तो पुढे म्हणाला की खरं तर ज्या दिवशी तू त्या मुलींना वाचवलंस त्या दिवशी तुझ्याबद्दल जाणून माझ्या मनात पहिल्यांदाच एक वेगळी भावना निर्माण झाली. मग जेव्हा तुला सरकारकडून बक्षीस मिळालं तेव्हा मी तिथेच होतो. तुझा साधेपणा, तुझा निरागसपणा सगळं मला भावलं आणि माझं मन आपोआप तुझ्याकडे खेचलं गेलं. मग मला कळलं की तो राजकारणी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. आधी मला वाटलं की कदाचित तुझ्यासाठी हे चांगलं नातं आहे, म्हणून मी काही बोललो नाही. पण जेव्हा मला त्या राजकारण्याच्या हेतूंची माहिती मिळाली तेव्हा मी तुला फोन करून त्याच्याबद्दल सांगितलं आणि बरोबरच मी हेही पाहू इच्छित होतो की तूही इतर मुलींसारखी आहेस का, ज्या फक्त पैसा, पद आणि रुबाब पाहतात. पण जर हे सगळं तुझ्यासाठी महत्त्वाचं असतं तर तू त्या नात्याला कधीच नकार दिला नसतास. पण तू तेच केलं जे माझं मन तुझ्यासाठी सांगत होतं. यामुळे मला खात्री झाली की तू खरंच वेगळी आहेस आणि तुझ्यासाठी प्रेम महत्त्वाचं आहे, पैसा नाही. पण तरीही मनात कुठेतरी शंका होती की काय करू. जेव्हापासून शुद्ध आली तेव्हापासून फक्त अशाच लोकांना पाहिलं ज्यांना पैसा, रुबाब आणि ताकद यांच्यावर प्रेम आहे. मला कधी तसं खरं प्रेम मिळालं नाही जसं मी इतरांना देतो. माझ्या आई वडिलांनाही फक्त पैसा आणि रुबाब यांच्या मागे धावण्यात वेळ होता. त्यांच्याकडे कधीच इतका वेळ नव्हता की त्यांनी मला तसं प्रेम दिलं जसं मी अपेक्षित होतो. आणि मग जेव्हा मी खऱ्या प्रेमाच्या शोधात निघालो तेव्हा पाहिलं की जे कोणी माझ्याशी नातं जोडू इच्छित होते ते फक्त माझ्या पदावर प्रेम करायचे, माझ्यावर नाही. म्हणूनच मी ठरवलं की मी माझ्या खऱ्या रूपात नाही तर वेश बदलून तुझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवेन. म्हणूनच मी भंगारवाल्याच्या रूपात तुझ्या घरी आलो आणि तू मला स्वीकारलंस. माझं प्रेम जिंकलं आणि माझा संशय हरला. कविता, खरं सांगतो, मला काही फरक पडत नाही की जग तुला कोणत्या नावाने हाक मारतं आणि कोणत्या नजरेने पाहतं. तू एकदा माझ्या नजरेने स्वतःला पाहिलंस तर तू स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजणार नाहीस, कारण तुझ्यात जी सत्यता आहे ती कोणातही नाही. अमनचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण जर त्याला आयुष्यात खरं प्रेम मिळालं नव्हतं तर मीही त्याच्यासारखीच होते. मी तात्काळ धावत जाऊन त्याला मिठी मारली. जेव्हा सगळ्यांना कळालं की माझा पती कोणताही भंगारवाला नाही तर जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आहे तेव्हा सगळ्यांचे तोंड उघडेच राहिले. प्रत्येकजण माझ्या नशिबावर थक्क होता. कोणालाही स्वप्नातही वाटलं नसतं की एक दिवस खरंच माझं लग्न एका राजकुमाराशी होईल. माझ्या वहिनी तर आता मत्सराने जळत होत्या, पण आई माझी नजर काढत थकत नव्हती. काही दिवसांनी अमन मला शहरातील सर्वोत्तम रुग्णालयात घेऊन गेला. तिथे त्याने माझी तपासणी केली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की आता अशा आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत की फक्त एका शस्त्रक्रियेनंतर माझा पाय पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे ऐकून आम्हा दोघांचे चेहरे आनंदाने उजळले आणि पुढच्या महिन्यातच माझी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा मी जमिनीवर माझं पहिलं पाऊल टाकलं तेव्हा मी आनंदाने फुलून गेले, कारण माझा पाय पूर्णपणे सरळ पडत होता. आधी मी हळूहळू चालले, पण मग अचानक आनंद इतका वाढला की मी धावत जाऊन अमनला मिठी मारली. अमनने माझा हात धरला आणि म्हणाला की कविता, तू असंच माझा हात धरून माझ्याबरोबर चालशील का? मी हसत पुन्हा एकदा त्याला मिठी मारली. आम्ही घरी परतलो. मी पाहिलं की अमनने माझ्यासाठी संपूर्ण खोली गुलाबाच्या फुलांनी सजवली होती. तो म्हणाला की आता ही आपल्या आयुष्याची नवी सुरुवात असेल. 2 दिवसांनी तो मला माझ्या घरी घेऊन गेला आणि जेव्हा आईने मला माझ्या दोन्ही पायांवर सरळ चालताना पाहिलं तेव्हा ती थक्क झाली. वहिनीही डोळे विस्फारून पाहत होत्या.
आईला विश्वासच बसत नव्हता. मग अमनने त्यांना सगळं काही सांगितलं. वहिनी म्हणाल्या की आम्हाला तर वाटलं होतं की ही कदाचित आयुष्यभर लंगडीच राहील आणि ओझच राहील. अमन तात्काळ पुढे सरसावला आणि म्हणाला की माझी पत्नी कोणावरही ओझं नाही, तर ती माझा अभिमान आहे. हे ऐकून वहिनींची तोंड बंद झाली. घरी परतल्यावर अमनने मला सांगितलं की आता तू तुझा भूतकाळ विसरून जा आणि आता आपण एक नवीन सुरुवात करू. मी म्हणाले की खरंच मी संयम ठेवला आणि आज भगवंताने मला असं फळ दिलं ज्याचं मी स्वप्नातही कल्पना करू शकले नसते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.